सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीला फाटा देत नागरिकांना प्रबोधन व्हावं या उद्देशानं शिवशंभो या महानाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. 391व्या शिवजयंतीनिमित्त सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं अशोकनगर परिसरातील जनता राजा मैदानावर रुद्र फाउंडेशन निर्मित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम या शिवशंभो नाटकातून दाखवण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून तसंच भवानी मातेची आरती करून करण्यात आली. या नाटकाद्वारे संभाजी राजे यांचे अनेक पराक्रम दाखवण्यात आले. युद्धनीती, राज्यकारभार, शंभूराजे यांच्या विरोधातील मंत्रिमंडळ कट कारस्थान या नाटकातून उलगडण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या कोविड-19 बाबत घालून दिलेल्या अटींचं पालन करून उपस्थित नागरिकांना सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले, शिवजन्मोत्सव समिती यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांची जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण पाहतोय की शेकडो लोक जे आहेत शिवप्रेमी इथे ह्या कार्यक्रमासाठी आणि शिवरायाला वंदन करण्यासाठी आलेले आहेत. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील नाट्यसुद्धा जे आहे ते आपल्यासमोर सादर करीत आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपण म्हणतो शिवरायाच्या 8वा रूप शिवरायाचा 8वा प्रताप रूप तर आपल्याला दिसलं, पण त्यांच्या प्रताप जे आहे मग ते दुश्मनाबरोबर कसं वागावं, गनिमी कामाने लढा कसा द्यावा, राज्यकारभार कसा हाकावा, शेतकऱ्यांना न्याय कसा द्यावा. आपण म्हणत परत तुम्ही शेतकरी होय, ज्यावेळेला सैन्य निघायचं लढायला महाराज त्यांना सांगायचं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. शेतकऱ्यांची सुद्धा काळजी ते घ्यायची. न्याय अन्याय देण्यामध्ये सुद्धा ते कठोर होते. प्रसंगी आपल्या मुलांना सुद्धा त्यांनी त्या न्यायदानाच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आपण पाहिलेलं आहे. आता या संदर्भामध्ये सन्माननीय बानगुडे पाटील यांनी लिहिलेलं जे आहे नाट्य आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु शिवराय लढले ते अन्यायाच्या विरुद्ध लढले. शिवराय लढले सर्व समाजाला आणि सर्व धर्मांना बरोबर घेऊन लढले. शिवराय आज जगाला आदर्श आहे. काही लोक फक्त धर्माधर्मामध्ये लढाया वाद वाढवण्यासाठी प्रयत्न करताना महाराजांचं नाव घेतात, ते चूक आहे. अफजल खानाला ज्या वेळेला कोथळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी, ती वाघ नखं जी होती ती रुस्तमे जमा नावाच्या मुस्लिम त्यांच्या सेवकांनी तयार केलेला तो प्लान होता आणि ती वाघ नखं रुस्तमे जमाने तयार केलेली होती. महाराजांचं 8वा रूप, पण महाराज 350-400 वर्षापूर्वी कसे होते ते आपल्याला कसं समजणार. परंतु त्या काळामध्ये एकमेव चित्र जे ते आपल्याला उपलब्ध झालं ते मीर कासिम येतो. त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र पहिल्यांदा काढलं आणि तेच सगळीकडे मग आज सगळ्यांनी स्वीकारलेला. किती सांगावं. महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी रायगडावरून शोधून काढली. महाराजांच्या जीवनावर पहिला पोवाडा 350 खंडात ज्योतिराव फुल्यांनी लिहिला आणि पहिली शिवजयंती सार्वजनिक स्वरूपामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली. हे तुम्हाला आम्हाला विसरता कामा नये. सांगण्याचा उद्देश असा आहे, छत्रपती शिवराय तमाम सर्व समाजाचे, तमाम सर्व धर्माचे आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणार असं नेतृत्व होतं, कर्तृत्व होतं.
म्हणून 350-400 वर्षानंतर अनेक राजे होऊन गेले, हजारो राजे झाले या देशामध्ये, परंतु फार थोड्या लोकांचं नाव आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायाचं नाव घेतल्याबरोबर त्यांचं कर्तृत्व, नीती या संदर्भामध्ये ऐकल्यानंतर अंगावर आज सुद्धा रोमांच उभे राहतात. अख्खं जग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आज सुद्धा अभ्यास करताय. तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत की याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले, स्वराज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्राला नव्हे देशाला सुद्धा दिशा दिली. त्या शिवरायाची जयंती आपण मोठ्या आनंदानं साजरी करीत आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या वतीनं शेवटला वंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण स्वराज्याची दौलत नजरेआड करता येत नाही. रागावला वयत लुटतो, देवाच्या दारात तो वंगाळ करतो या राज. पंढरीच्या इथोबाला बी टाका किंवा हातच घालत सुटला या. त्यांनी अहो हात शिवशिव त्याती त्या खानाचं मुस्कळ शबूत टाका. नेताजी, मन आमचंही पेटतंय, शिवशिवतायत आमचेही हात, धुमसते तलवार आमच्याही म्यानात. पण नेताजी, आबासाहेब काहीच सांगत नाही. शंभूराज, अहो अहो तुम्हाला कसं सांगू? थोरल्याऊ, बोला ना थोरल्याऊ, तुम्ही काय रडताय? आमचे मासाहेब कुठे आहेत? राज नको ती वेळ आली, पण मनाचा बांध रोखता येत नाही. होतं तर अफजल खान नावाचं सैतानी वादळ वाईतून स्वराज्याला धडका मारण्यात. राजे, भोसल्यांचा कबिला पोरकेपणाचा खानाची बोट छेदली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं जाईल ही आमच्या दृष्टीनं कोण अभिमानाची गोष्ट. राजे, पिलाजीराव, थोरले आबासाहेब जाऊन काही दिवस लोटले. वर्षाच्या आत घरातलं शुभ आणखी एक मागणं घालतो. आमच्या कन्या नाणीबाई, त्यांना आपल्या गणोजीसाठी पदरात घ्या. बोला पिलाजीराव, हा साटलोठ्याचा रिश्ता आहे. हा जर आपल्याला पसंत असेल तर. है नरलोकन में राज बड़ो, सब राजन में शिवराज बड़ो है, सब राजन में शिवराज बड़ो है. कुंद कहा पयवृंद कहा अनुचंद कहा सरजाज स आगे, बाज कहा मृगराज कहा गजकान जिमी कंस पर, क्यों मलिंछ बंश पर शेर शिवराज है, सरजा शिवराज है. रूप
काट डालो सब कैदियों को, एक भी जिंदा न रहे। हिंदुस्तान चाहते हैं हम पूरा इस्लाम का बंदा, रोते हुए देखना चाहते हैं हम राजपूतों को रेंगते हुए। इंशाअल्लाह हुजूर, लेकिन जबान क्यों रुक गई असद? हुजूर, शहजादा अकबर। शाहजादा मत कहो उसे, क्या क्या नामुराद ने। जी, राजपूतों की हार होते ही भाग गए वो दक्खन की ओर। पीछा करो उसका, चाहते हैं हम उसे जिंदा या मुर्दा। वो नहीं जानता क्या है हम, हमने अपने बाप तक को नहीं छोड़ा। कैसे सोच लिया उसने हम छोड़ेंगे उसे? शहजादा होके हमसे जंग, पूरी जिंदगी बिता दी हमने तख्त के खातिर, शहंशाह हिंदुस्तान होने की ख्वाहिश लेकर। और वो छीन लो उसका निवाला, छीन लो दक्खन, और वह नादान तख्तशीर वारिस। क्या है वो, क्या है दक्खन? हुजूर, जब से उन्होंने बुरहानपुर लिया है तब से नंगा कर दिया है हमें, इज्जत पर हाथ डाला, बुरहानपुर लूट के। देखते रह गए हम, देखते रह गए। दक्खन बहुत निचोड़ा है हमें उसने। कब तक, आखिर कब तक? कर दो पूरी तैयारी, निकालो एक ब एक जलीय दरिया, इकट्ठा कर दो पूरी फौज, गिरेंगे दक्खन पर। क्या है दक्खन? मिटा देंगे दक्खन को, मिटा देंगे, शमशान बना देंगे, एक ही झोंके में हटाएंगे नाखून। देखना चाहते हैं हम पैरों पर रेंगता हुआ दक्खन हमारे सामने, देखना चाहते। ही हिम्मत गोवेकरांची, मागील चाट विसरले की काय? त्यांच्या छातीवर पाय ठेवून त्यांच्या पाठीला माती दाखवलीच पाहिजे. कवीची खास तुकडीस आज्ञा द्या, रायते लेखक फौज गोवेकरांच्या मुलखात जाईल. त्या मुजोर गोवेकरांना मराठ्यांच्या तलवारीचं पाणी दाखवा. राम झाले पाणी प्यायला म्हणून आले आणि पाणीच नसवायला लागले. आमच्याच मुलखात येऊन आमच्याच धर्माची विटंबना, ही जुलूम जबरदस्ती. आता काय करू नका कोणाची, सरळ कापून करा, करा रक्ताचा अभिषेक, करू द्या त्यांना रयत नागवल्याचे नतीजे. हे तख्त रयतेच आहे आणि रयतेच राहील. त्या फिरंग्याची खडीचा झाडा, त्या सिद्धीस किलपोर आश्रय बंद करा. सिद्धीची रसद बंद नाही झाली तर आम्ही सिद्धीच्या जागी फिरंगी मानून कापून काढू. चेतवणी द्या, स्वराज्याच्या गर्दनीला नख लावणाऱ्यांचे हातही मागे ठेवत नाहीत मराठे. मुजरा महाराज बोला. असला म्हणून मागील माफ करून तुम्हाला फेर सन्मान दिला, त्याचे हे पान फेडलेत. बाबासाहेब जाता क्षणी तुम्ही आम्हाला पन्हाळ गडावर कैद करण्यात आलात. आमच्यावर एकदा नाही दोनदा विषप्रयोग केलेत, त्यातूनही आम्ही वाचलो. तर आता अकबराशी संधान बांधून आम्हास ठार करण्याचा बनाव केला. स्वामी द्रोह, राजद्रोह किती किती सोसावं. उमरभर आमच्यावर कटाची बौछारच करणार काय तुम्ही? दुश्मनाच्या उसळत्या दर्यात आम्ही स्वराज्य राखण्यास निघालो तर तुम्ही आम्हालाच किनाऱ्यावर काढण्यास निघालात. स्वराज्याची उभारणी करायची सोडून तुमच्याच फंद पितुरीचा सामना करायचं काम ही संपवलं पाहिजे, संपवलं पाहिजे एकदाच. बोला बोला, कुठली सजा द्यावी आम्ही तुम्हास तुमच्या या कर्तृत्वाची? बोला अण्णाजी, बोला पंत, बोला. नादान, ही हरामजादगी, दगाबाज मुजोर, आमच्याच आयुष्याचं वैराण वाळवंट करणाऱ्यांना आम्ही का पाणी पाजायचं? शिवाजी, या साऱ्यांना दावण्या बांधून गलावर खिंड करा, दौंडी पिटून सर्वांसमक्ष हत्तीच्या पायाखाली ठेचा. चिरणा चिरणा ही कीड, यात सामील असणाऱ्यांना दाखवा, दाखवा ते टकमक टोक. संपलं पर्व कितुरीचं, संपलं पर्व कितुरीचं साऱ्या. अगर आप साथ देते हैं तो. पण कसं? काही सोच? राजाजी,
जब हम आपके पास आए हैं तो आलमगीर खामोश नहीं रहेंगे। ध्यान रखिए, वो आपके दक्खन पर हमला बोल देंगे, और जब आप उलझते हैं आलमगीर से, तभी उत्तर में राजपूतों पर उनका हाथ ढीला पड़ जाएगा। अगर आप देते हैं 50,000 मरगट्ठे हमारे साथ, तो नामो निशा मिटा देंगे आलमगीर का उत्तर में। ठीक आहे शहजादे, पण आलमगीर दख्खनेत असल्यावर आम्ही आपणास फौज कशी देणार? दख्खन टिकवण्यास ती आम्हाला लागेलच। हा, पण शहजादे फिकीर करू नका, संधी मिळताच देऊ आम्ही तुम्हाला मदत। भरोसा ठेवा, आमच्या इथं तुम्ही सुखरूप आहात। जयपूरला रामसिंगास लिहू आम्ही। ठीक है राजा साहब, मिलेंगे। ध्यान रखो, घेरो उसको। क्या नसीब पाया है हमने, यकीन नहीं होता संभा है सामने। आला हजरत की कुदरत। काफिर शैतान है, खौफनाक है वो। जिल्ले इलाही रोशन हो गएंगे, खुदा की खैरात हो गई है तकवा। इथंच मराठी म्हणजे काय हे कळायचंय तुम्हास, अजून जोखलं नाही तुम्ही। खामोश, क्यों मौत का बुलावा दे रहा है काफर? अरे तुम्ही काय मारणार? आधीच मेलेले तुम्ही। अरे मरण पाहिलंय आम्ही। मरणाशी ही बेईमानी करणारी जात तुमची। ले जाओ उसको, शाही फरमान आया है। शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं रामशेज किल्ल्यावरून पवित्र मातीचा कलश दर्शनासाठी आणला होता. तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी सुमारे 80 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. या समितीचे अध्यक्ष GS सावळे यांनी कार्यक्रम आयोजनात सहकार्य आणि सहभागी झालेल्यांचे आभार व्यक्त केले. मी GS सावळे नाना। कालचा तो कार्यक्रम झाला शिवजयंती उत्सव, ह्या कार्यक्रमाला जे नाट्य पुण्याहून जे आलं होतं ते एकदम चांगलं प्रतिष्ठ झालं आहे आणि नागरिकांना मला चांगलं सहकार्य केलं। त्याच्यानंतर आमचे हे होते समिती, या समितीचं भरपूर सहकार्य मिळालं, त्याच्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो। या कार्यक्रमासाठी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, कार्याध्यक्षा कांता शेवरे, नगरसेविका इंदुमती नागरे, माधुरी बोलकर, सलीम शेख, योगेश शेवरे, नितीन निगळ, करण गायकर, गणेश बोलकर, हेमलता कांडेकर, अमोल इघे, रामहरी संभेराव, हिरामन रोकडे, गौरव जाधव, किशोर निकम आदींसह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कमलाकर तिवडे, सातपूर।